नमस्ते मंडळी, कसे आहात? मस्त मजेत. पण आज मी चालले आहे फिरायला. तुम्हाला काही डिश वगैरे नाही दाखवणार आहे, पण मी आज फिरायलाच चालले आणि कुठे ते सरप्राईज आहे. अधनं तुम्हाला मी डिटेल्स देतच जाईल. तोपर्यंत या माझ्या अवतारावरून काय वाटतं मी कुठे चालली असेल, गेस करा. गुड मॉर्निंग. बाहेर थंडी भरपूर आहे मंडळी. बाहेर जरी उन्हासारखं असलं तरी हे नुसतं दिसतंय ऊन, पण ॲक्च्युली प्रचंड कडाक्याची थंडी आहे. मी स्वेटर कानटोपी सगळं घातलं तरी म्हणजे आखडली मी अक्षरशः. खरंच म्हणजे मला सहन नाही होते ही थंडी. तर मंडळी मी आता आले आहे चितोडगडला. तुम्ही पाहू शकताय कसं मस्त रेल्वे स्टेशन आहे. आता लगेच भूक लागली तर आम्ही चाललो जेवायला. आम्ही जेवणात घेतलं आहे चणा मसाला, बटर नान, जिरा राईस आणि डाळ फ्राय. मुंबईसारखं नाही पण ठीक आहे, काम चालवून जातं. मंडळी आता संध्याकाळ झाली, आमचा आराम करून जेवण पण करून झालं आणि आता आम्ही संध्याकाळच्या वेळेला सावऱ्याचं देवस्थानला चाललो. हे चितोडगडपासून 35 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथे जायला आम्ही एक गाडी हायर केली आहे आणि जवळजवळ इथून 1 तास लागणार आहे आम्हाला. तर पहा, तर मंडळी आता आपण चाललो सावरिया मंदिरात. पाहूया कसं मंदिर आहे. हे राजस्थानमधलं सावरिया सेठ मंदिर देवस्थान आहे. इतकं सुंदर दिसतं ना, ही लाइटिंग वगैरे. खरंच डोळ्याचं पारणं हरवतंय. अप्रतिम अप्रतिम. जय सावरिया. याची रोषणाई इतकी मनमोहक आणि सुंदर आहे ना की खरंच हरवून जायला होतं. पण इथे तुम्ही एक काळजी घ्या की इथे म्हणजे चोरी जास्त प्रमाणात होते. त्यामुळे पैसे, मोबाईल, ज्या काय तुमच्या मौल्यवान वस्तू असतील त्या सांभाळून ठेवा आणि चोरट्यांपासून सावध राहा प्लीज. किती सुंदर आहे ना. मला कमेंट करून सांगा तुम्हाला आवडतंय की नाही. तुम्ही लोकांना मला कमेंटच नाही करत बाबा, असं करू नका हो. सेठ सावरिया तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू देत. बरं, हा जो मंदिराचा कळस दिसतो ना, तो 51 किलो सोन्याचा आहे, प्युअर सोन्याचा. मंडळी इथे हा व्हिडिओ संपत असला तरी माझा पार्ट 2 पाहायला विसरू नका. ओके, बाय.